जारंगे पाटिल की तहरीक को हिमायत देने के लिए नांदेड़ में एक शख्स ने खुद को जमीन में नीम दफन करके भूख हड़ताल शुरू कर दी है। नांदेड़ जिले के आधापुर तालुके के कलद गांव में सिलसिलेवार भूख हड़ताल जारी है। मराठा लीडर संतोष गवाने ने खुद को जमीन में आधा दफन करके भूख हड़ताल शुरू की है। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. हे कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. जय भवानी. आज आपण पाहतोय जरांगे पाटील यांच्या जीविताला धोका निर्माण झालाय। मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून तो माणूस त्या ठिकाणी उपोषण करतोय आणि जीवाचे हाल झालेले आहेत। संबंध महाराष्ट्रातील मराठा समाज जरांगे पाटलाच्या पाठीशी आहे म्हणून मी स्वतःला या ठिकाणी गाडून घेऊन आंदोलन करतोय। तसेच आज जे मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांचं सरसकट ओबीसीकरण नाकारलं, कुणबीकरण नाकारलं, त्याचाही निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मी स्वतःला गाडून घेतलेला आहे। मराठ्यांना सरसकट ओबीसी मधून आरक्षण मिळावं ही मागणी आहे आणि जर महाराष्ट्रामध्ये आंदोलन जर तीव्र पेटलं तर निश्चित मंत्रालयावर मराठ्यांचा सगळ्यांचा आवाज मंत्रालयावर जाईल, यासाठी आम्ही इथून निघालेलो आहोत। बोला। खरं तर मनोज जरांगे पाटील यांची जी तब्येत खालावली आहे, या सरकारला जरांगे पाटलाची काळजी नाही आहे। संपूर्ण मराठा समाजाचा रोष आज ते सरकार ओढून घेतंय। इकडं मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्नही आज त्यांनी सोडवलेला नाही। या सरकारला गाडण्यासाठी मी सध्या प्रातिनिधिक स्वरूपात स्वतःला अर्धवट गाडून घेतलेला आहे। या सरकारला गाडूनच मराठा शांत बसणार आहे आणि जरांगे पाटलांनी सुद्धा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी। सर्व मराठे आपल्या सोबत आहेत, या सरकारला गाडण्यासाठी सज्ज आहेत, एवढंच या निमित्तानं मी आदरणीय मनोज जरांगे पाटलांना सांगतो।